खरं तरी आई वडील वृद्धापकाळाकडे झुकलेले असताना आपल्याला त्यांचे आई वडील होता आलं पाहिजे। विचार करा, लहानपणी आपल्याकडून कितीतरी गोष्टी होत असताना आपल्या आई वडिलांनी त्या गोष्टींचा कधीही त्याग केला नाही। आपलं पालन पोषण, आपलं रडणं, आपलं जे काही आजार वगैरे सगळं जे काही आहे ते सगळं बिना तक्रारीचं आपल्याबरोबर ते निभावलं। आपल्याला सतत फक्त आपलीच त्यांना काळजी राहिली। जसं जसं आपण मोठं होत गेलो तसं तसं आपले आई वडील वृद्धापकाळाकडे चालले। अशा अवस्थेमध्ये आपण आपल्या आई वडिलांचा आधार झाला पाहिजे। विचार करा, आपण लहानपणी असताना आपल्याला कपडे घालता न येणं, आपल्याला अंघोळ घालणं, आपलं रडणं वगैरे जे आहे, आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत, आपल्याला जे जे काही पाहिजे त्या सगळ्या गोष्टी, आपल्या गरजा कमी करून आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पुरवण्याचा प्रयत्न आपले आई वडील करतात। पण वृद्धापकाळात ज्या वेळेस त्यांचे शरीर थकलं जातं त्यावेळेस आपण त्यांचा आधार होणं गरजेचं आहे। आपण त्यांना जेवायला दिलं म्हणजेच आपण त्यांचे खूप चांगलं पालनपोषण करतोय असं नाही। आपण त्यांची संवाद साधला पाहिजे, त्यांच्याशी हसलं पाहिजे, चांगल्या वाईट गोष्टी त्यांच्याशी शेअर केल्या पाहिजेत। आपल्या प्रत्येक कार्यात, आपल्या प्रत्येक गोष्टीत त्यांना जितकं सामावून घेता येतं तितकं आपण सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यांना कसं आनंदी राहता येईल या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। या अवस्थेमध्ये लहानपणामधली जी आपली अवस्था होती तीच अवस्था आपल्या आई वडिलांची वृद्धापकाळात होत असते। त्यामुळं आपल्या लहानपणामध्ये त्यांनी आपल्याला जपलेलं असतं, ते आपले आई वडील झालेले असतात। पण वृद्धापकाळामध्ये त्यांच्याकडे जी मानसिक अवस्था, शरीराची विकलांग अवस्था जी आलेली असते ना ती लहान मुलाच्या वरची असते। त्यामुळं आपल्याला भूतकाळामध्ये जितकी मदत करता येईल तेवढी आई वडिलांनी केलेली असते। त्या मदतीचा पेरा फेडणं म्हणा, ते फेडण्याचं काम आपल्या भाग्यात आलेलं असतं आणि आपण ते चांगल्या पद्धतीने आपल्या आई वडिलांची काळजी घेत अशा पद्धतीने जर कार्य केलं तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण सुद्धा वृद्ध काळाकडे जाणार आहोत। या गोष्टीची जाणीव आपल्या मुलांना ज्यावेळेस ते डोळ्याने बघतील की आपण आपल्या आई वडिलांची कशा प्रकारे सेवा करतो त्याच पद्धतीने ते आपली सेवा करतील। कारण नियतीचा जो धर्म आहे की जसे कर्म आहे त्या पद्धतीचंच फळ भेटत असतं। त्यामुळं आपल्याला आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे। रामकृष्ण।